मुंबईत भाजपच्या महापौराचा कार्यकाळ अजून सुरूही झालेला नाही आणि त्याआधीच राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबईतील वाहनांवर कंजेशन टॅक्स लावण्याची मागणी केल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी या मागणीवर जोरदार हल्लाबोल करत म्हटलं आहे की मुंबईचं काहीही भलं न करता मुंबईकरांकडून पैसे उकळण्याची हीच भाजपची वृत्ती आहे. भाजपचा महापौर कार्यकाळ सुरूही न झालेला असताना अशा मागण्या येत आहेत. यावरून मुंबई आणि मुंबईकरांबद्दल भाजपचा दृष्टिकोन स्पष्ट होतो, अशी टीका त्यांनी केली. मुंबई देशाच्या तिजोरीत सर्वाधिक योगदान देते, पण भाजपच्या केंद्रातील संपूर्ण कार्यकाळात देशाच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी एकही ठोस तरतूद नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. उलट उद्योग आणि रोजगार सातत्याने मुंबई बाहेर नेण्यात आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. गेल्या 4 वर्षात भाजपच्या राज्य सरकारने रस्ते घोटाळे, सुशोभीकरण घोटाळे असे अनेक घोटाळे केले, असा आरोप करत कष्टकरी मुंबईकरांकडून अजून पैसे मागण्याचं धाडस कसं केलं जातं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजप मुंबईचा आणि मुंबईकरांचा इतका द्वेष का करते? खराब रस्त्यांमुळे झालेल्या नुकसानीचा कर परतावा देणार का? खासगी बस कंपन्यांसाठी बेस्ट बसेसमध्ये केलेल्या कपातीचा हिशोब देणार का? वाढलेल्या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार, असे थेट प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान 11 तारखेला भाजपच्या रितू तावडे महापौर पदाचा कार्यभार स्वीकारणार असताना त्याआधी कंजेशन टॅक्स वरून मुंबईचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.